नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय नीर डोसा. अगदी मऊ लुसलुशीत असा हा डोसा इथे तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने हा डोसा खातात. सोबत मस्त टँगी टोमॅटोची चटणी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खूपच भारी असा हा डोसा तयार होतो. तर कसा केला? पटकन पाहूयात. सगळ्यात आधी इथे मी ही 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर कुठल्याही वाटीचं प्रमाण आपण घेऊ शकतो आणि तांदूळ देखील आपण कोणताही तांदूळ अगदी रेशनिंगचा तांदूळ देखील इथे आपण घेऊ शकतो. मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे. तो 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता जर का तुम्हाला सकाळला हे डोसे करायचे असतील तर रात्रभर भिजवून घ्या किंवा दिवसा करायचे असतील तर करण्याच्या 4 ते 5 तास आधी हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर इथे मी 5 तास हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे मिक्सर जार घेतलेला आहे मी. यामध्ये सगळे तांदूळ इथे मी काढून घेते आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. यानेच आपले डोसे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे तयार होतात. आता याचं अगदी स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. तर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि इथे एकदम स्मूथ असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. तर हे बघा छान बॅटर तयार झालेलं आहे. अगदी मऊ असं बॅटर हाताला लागतंय. मस्त बॅटर आपलं तयार झालंय. एका भांड्यामध्ये काढून घेते हे मी आणि हे ना आपल्याला अगदी पातळ बॅटर तयार करायचं आहे. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात देखील इथे मी पाणी घेतलेलं आहे. ते यामध्ये घालून घेते. बॅटर थोडा वेळ आपण साईडला ठेवूयात आणि पटकन चटणी तयार करून घेऊयात. म्हणजे गरमागरम डोसे आपल्याला खायला बसता येईल. तर इथे 2 चमचे मी नारळाचा चव घेतलेला आहे. त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतले, अर्धा पेला पाणी घातले आणि सरसरीत असं हे वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा छान अशी चटणी इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता इथे वरनं मस्त चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे. तर 1 चमचा तेल घेतलंय पॅनमध्ये, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की लाल मिरच्या असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मिनिटभरासाठी फोडणी आपली अशी परतवून घ्यायची आणि मस्त चुरचुरीत फोडणी वरनं आपल्या चटणीवर घालून घ्यायची. तर इथे छान अशी चटणी काय भारी दिसतेय बघा. सगळी फोडणी मी इथे घालून घेतले, मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी. हे मीठ तुम्ही ना मिक्सर फिरवताना देखील घातलं तरीही चालेल. मी मघाशी विसरले त्यामुळे मी आत्ता मीठ ॲड करते. मिक्स करून घेऊयात आणि चटणी तयार आहे. साईडला ठेवूयात. वळूयात आपल्या बॅटरकडे. तर बॅटरला आता इथे ना मी जवळपास 2.5 पेले पाणी बॅटरमध्ये मी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात. जशी आपली ताकाची, बटर मिल्कची कन्सिस्टन्सी असते ना, त्या पद्धतीने हे पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालतेय, मिक्स करून घेऊयात. तर हे बघा मी तुम्हाला ही कन्सिस्टन्सी दाखवते. अशा प्रकारे पातळ आपल्याला हवंय. दुसरीकडे मी पॅन गरम करत ठेवलेलं. 1 चमचा तेल घालायचं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे हे पॅन आपल्याला. तसं नॉनस्टिक असल्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. आणि डोसा घालताना बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गोलाकार फिरवत असं हे बॅटर सगळीकडनं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही पेल्याने किंवा एखाद्या डावने जे आपल्याला सोयीस्कर पडेल त्याने हे डोसा आपण घालून घेऊ शकतो. वरनं 1 चमचा तेल घातलंय आणि अगदी मिनिटभरासाठी हा डोसा मी झाकून ठेवलेला. मिनिटभराने झाकण काढायचं आहे आणि साइडने अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने देखील फक्त अर्ध्या मिनिटासाठी हा डोसा आपण भाजून घेणार आहोत. तर पलटवून घेते आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी दुसरी बाजू आपण इथे भाजून घेणार आहोत. तर इथे काय जाळी पडली आहे बघा, किती भारी दिसतोय बघा डोसा आपला पांढरा शुभ्र एकदम. आणि काढून घेताना ना नेहमी जाळीवर एखाद्या काढा किंवा अशी चाळणी घ्या त्यावर काढा. म्हणजे जी वाफ असते ना ती निघून जाते आणि डोशाला आपल्या पाणी सुटणार नाही. कोणताही डोसा, धिरडी किंवा घावण ना कधीही असं चाळणीवर काढायचं, की जेणेकरून त्यातली वाफ निघून जाते, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही. दुसरा डोसा देखील अगदी त्याच पद्धतीने इथे घालून घेतलाय. मिनिटभरासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने अर्ध्या मिनिटासाठी इथे मी भाजून घेते आणि खूपच भारी असे हे डोसे आपले इथे तयार होत आहेत. चाळणीवर काढून घेते. आधीचा डोसा जो असेल तो घडी करून ठेवून द्यायचा फोल्ड करून. दुसरा डोसा चाळणीवर काढून घ्यायचा आणि जाळी देखील किती छान पडलेली आहे बघा आपल्या डोशाला.
अशाच पद्धतीने मी सगळे डोसे इथे करून घेतलेले आहेत. मस्त असे डोसे तयार आहेत. सोबत आपली चटणी देखील तयार आहे आणि त्याचबरोबर इथे मी ही टोमॅटोची टँगी चटणी देखील केलेली आहे. याची रेसिपी मी ना, जो आपला क्रिस्पी रवा डोसा आहे त्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे, तर नक्की पहा. आता इथे सर्व्ह करून घेते आणि इथे एक डोसा तुम्हाला ना मी ओपन करून दाखवते आणि हे बघा किती पारदर्शक माझा हात देखील दिसतोय. इतका तो पारदर्शक आणि मऊ लुसलुशीत, अगदी एखाद्या रुमालाची घडी करावी ना, त्या पद्धतीने हा डोसा आपला तयार झालेला आहे. तर मस्त अशी टोमॅटोची टँगी चटणी आणि खोबऱ्याची चटणी, खूपच भारी असा डोसा आपला तयार झालेला आहे. सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा रात्री तुम्हाला काही हलकं-फुलकं खावंसं वाटलं, तर एकदा हा डोसा नक्की ट्राय करून बघा. खूपच भारी लागतो चवीला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा. बाय बाय.